भिवंडीमध्ये जुन्या वादातून तुंबळ हाणामारी 5 जणांच्या टोळक्याची एकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण 5 जणांविरोधात गुन्हा दाखल एकाला अटक। नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दबावात भारत अमेरिका करारावर राहुल गांधींचा घणाघात। एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकरांचा एकाच लिफ्टमधून प्रवास शिंदे आणि नार्वेकरांची विधान भवनात भेट झाल्यानं चर्चांना उधाण। राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर पार्थ पवारांचं नाव जवळपास निश्चित सूत्रांची माहिती येत्या काही दिवसात अधिकृत घोषणेची शक्यता। शरद पवारांच्या राज्यसभेतील पाठिंब्याबाबत काँग्रेस वेट अँड वॉचच्या भूमिकेत राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर काँग्रेसचं लक्ष सूत्रांची माहिती। पवार इंडिया आघाडीचे उमेदवार असल्यावरच पाठिंबा देणार सूत्रांची माहिती। राज्यसभा निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्र भाजपा कोर कमिटीची बैठक राज्यसभेसाठी भाजपाकडून 4 उमेदवार देण्यात येणार। रामदास आठवले यांचं नाव जवळपास निश्चित, इतर तिघांसंदर्भात चर्चा। विधानसभेत सुधीर मुनगंटीवार आक्रमक, कामचुकार अधिकारी कर्मचारी मुद्द्यावरून नाराजी। 2022 मधील सूचनेचं 2026 मध्ये उत्तर मिळाल्यानं मुनगंटीवारांचा संताप। तिजोरीमध्ये खडखडाट तरी कंत्राटदारांना चेक, सामना वृत्तातून दावा। हजारो कोटींचं चेक काढून कंत्राटदारांची दिशाभूल केल्याचा सामनामधून आरोप। राज ठाकरेंनी केलं जपानी तरुणीचं कौतुक, तरुणीचा मराठी बोलतानाचा व्हिडिओ केला पोस्ट, तर मराठीवरून मोहन भागवतांना सुनावलं। भाजपाच्या राज्य कार्यकारिणीची घोषणा, केशव उपाध्यायांना उपाध्यक्षपदी बढती, तर नवनाथ बन मुख्य प्रवक्तेपदी, चित्रा वाघ भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा। चंद्रपूरप्रमाणे सांगलीमध्येही मिशन लोटस, सांगलीमध्ये काँग्रेसमध्ये 2 गट पडल्यानं वाद, काँग्रेसचा एक नाराज गट भाजपाच्या संपर्कात। अंमलबजावणीसाठी भाजपाकडून हालचालींना वेग, कमिटीतील सदस्यांच्या नावांच्या शिफारसीचं रवींद्र चव्हाणांचं राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र, पत्रात सोमय्या भागवत कराडांसह 6 जणांची नावं सूत्रांची माहिती। एसटीच्या डिझेल पुरवठ्याचं कंत्राट गुजरातला देण्याचा घाट, महाराष्ट्राच्या तिजोरीला तब्बल 700 कोटींचा महसूल तोटा होण्याची शक्यता। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर, मुंबईत मुक्काम, तर उद्या शेगावात घेणार दर्शन। दादांच्या शोकसभेत पटेल मुकेश अंबानींचा खुला संवाद, दादांच्या जाण्यानं दुःख झालंय असं किंचित तरी वाटतंय का? शोकसभेतील प्रफुल्ल पटेलांचा व्हिडिओ एक्स पोस्ट करत दमान यांची टीका। मुस्लिमांना दिलेलं 5% आरक्षण रद्द करण्याचा मुद्दा, आव्हान याचिकेवर 9 मार्च रोजी होणार सुनावणी। नागपुरातील 12वी पेपर फुटी प्रकरण, चौकशीसाठी 5 सदस्यीय एसआयटीची स्थापना, आतापर्यंत 4 जणांना अटक झाल्याची माहिती। केंद्र सरकारनं कांदा निर्यात सवलतीमध्ये केली तब्बल 50% कपात, परिणामी भाव कमी होण्याची शक्यता, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी धास्तावले। विदर्भात अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे पिकांचं नुकसान, नागपूर, हिंगोली, परभणीमध्ये रिमझिम पाऊस, यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट। अनिल अंबानींना मुंबई हायकोर्टाचा धक्का, कर्ज खाती फसवी घोषित करण्याचं प्रकरण, एकलपीठ न्यायालयाचा निर्णय रद्द। व्हॉट्सअॅप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी, व्हॉट्सअॅपवर आता मेसेज शेड्यूल करणं होणार शक्य, व्हॉट्सअॅप लवकरच आणणार नवं फीचर। ट्रम्प यांचा पुन्हा कठोर टॅरिफ लादण्याचा इशारा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही व्यापार करारांबाबत आक्रमक भूमिका। भारतीयांनी इराण बाहेर पडावं, परराष्ट्र मंत्रालयाचं इराणमधील भारतीयांना खबरदारीचं आवाहन।